परवरदिगार परवरदिगार. वा 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 वा, क्या बात आहे कौशल. आम्हाला त्याच दुनियेत तू सोडून गेलास आणि आता परत तिथनं बाहेर काढायची जबाबदारी तुझ्यावरच आहे. आणि ते कसं काढशील सांग? तू सांग. फोन लावून कोणाला तरी छान. अरे हा दिल से राऊंड इकडे सुरू होतो आपला. अजित, तुझ्यापासून सुरुवात करूया. बघूया कोणाला फोन लावतेस. माझे गुरुजी खळे काका यांना फोन करू इच्छितो. वा, प्लीज. हॅलो. हां काका, अजित बोलतोय मी. आज खरं तर मी फोन एवढ्यासाठी केला आहे की जे 10-12 वर्ष मी खूप जवळून तुम्हाला बघितलं, जे माझं खरंच भाग्य आहे. आणि तरी मी तुमच्या तोंडावर कधी हे बोलू शकलो नाही, ती आज संधी मी घेतोय. मी खरंच माझं भाग्य समजतो की तुमच्यासारख्या फक्त एक महान संगीतकार नाही तर महान माणूस, फार मनाने मोठा माणूस, याच्याबरोबर मला एवढ्या जवळून सहवास लाभला तुमचा. आणि तुम्ही अगदी शिष्यासारखं नाही, मुलासारखं प्रेम केलं माझ्यावरती. त्याचे खरं तर मी आभार मानू नये किंवा मी ते ऋण कधी फेडणारही नाहीत. पण खरंच असं तुमचं प्रेम मला जे मिळालं आहे त्याबद्दल खरंच मी स्वतःला खूप 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 भाग्यवान समजतो. कधीतरी असाच पुन्हा वेळ मिळाला तर काही प्रश्न आहेत, एक विद्यार्थी म्हणून, एक कलाकार म्हणून मला, की जे तुमच्या पिढीने किंवा तुमच्यासारख्या अनेक महान लोकांनी ज्या कन्सिस्टंटली, ज्या डेडिकेशनने लोकांना फक्त मार्ग निर्माण केले नाहीत तर नवीन पिढीला तुम्ही जो एक दीपस्तंभासारखा जो प्रकाश दिला, आजच्या आमच्या पिढीसाठी मला असं वाटतं की तुमच्यासारखी माणसं ही आम्हाला खरंच आज ह्या रॅट रेसमध्ये किंवा या धावपळीच्या आयुष्यात किंवा या जे तडजोडी करत आम्ही जी आज कामं करतो किंवा हे खरंच आम्ही कारण देऊ नये, पण तरी मला असं वाटतं की तुमच्यासारखी माणसं आहेत की जी आम्हाला खरंच एका क्षणाला, एका आयुष्यात कुठल्या तरी एका क्षणाला असं सांगत असतात की नाही नाही नाही, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आणि फक्त तुम्ही माझे गुरु झालात यासाठी नाही, तर फक्त खऱ्या अर्थाने मला संगीतात नाही तर माझ्या आयुष्यात तुम्ही एक मार्गदर्शक मला नेहमीच राहिलात आत्तापर्यंत आणि यापुढेही राहाल आयुष्यभर. तुम्हाला ईश्वर चांगली तब्येत, तुमचं यापुढचं आयुष्य अतिशय चांगल्या तब्येतीचं जाऊ, सगळी तुमची दुःख आणि सगळी दुखणी तुमची तुमच्या जवळपास कधी येऊ नयेत, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ठेवतो फोन. थँक्यू. कौशल. मी एक कॉन्फरन्स कॉल लावू. कॉन्फरन्स कॉल लावतो. व्हेरी गुड, नॉवेल आयडिया. टेक्नो सेव्ही कौशल इनामदार कॉन्फरन्स कॉलच लावतोय. बरं. मला खूप मनापासून 2 व्यक्तींना त्यांच्याशी खूप बोलायला आवडलं असं आत्ता या क्षणी. ते म्हणजे सुरेश भट आणि बालगंधर्व. वा. तर या दोघांना मला लावायचा आहे फोन. जरूर. नमस्कार. सुरेश भट आणि बालगंधर्व नारायणराव, मला माहिती नाही तुम्हाला हाक कशी मारावी, कारण तुम्हाला नाना म्हणणं किंवा दादा म्हणणं अशी कधी आपली इतकी भेट ही झाली नाही. भट साहेब, तुम्हाला मी भेटलो एकदा आणि ती रात्र मला अजून आठवते की 8 वाजल्यापासनं सकाळी 6 वाजल्यापर्यंत तुम्ही माझ्यासारख्या एका नव्या संगीतकाराला प्रेरणा दिलीत. संगीताबद्दल, कवितेबद्दल बोललात, भरभरून बोललात. आणि गेले 2 वर्ष मी तुम्हा दोघांच्या सान्निध्यात कुठल्याही जिवंत माणसापेक्षा तुम्ही जास्त जिवंत वाटता मला, कारण मी तुमच्या दोघांच्या सान्निध्यात गेली 2 वर्ष राहिलेलो आहे. मराठी अभिमान गीताचे पहिलं 1.5 वर्ष आणि नंतर मग बालगंधर्व या चित्रपटानिमित्त नारायणराव तुमच्या बरोबर. एखाद्या जिगसॉ पझल सारखे तुम्ही उलगडत गेलात मला. ही 2 वर्ष
तुमच्या दोघांबरोबर कशी गेली, इतकी अशी गेली की मला खरंच असं वाटायला लागलं की तुमच्याशी ओळख आहे माझी पर्सनली. तुमच्या आयुष्यातले दाखले, तुमच्या कवितांमधले ओळी मी झोपेतनं जागं मला केलं तरी मी सांगू शकतोय. कारण तोच विचार तुमच्या कवितांचा, तुमच्या पदांचा, तुमच्या आयुष्यांचा हाच विचार करत आलोय. आणि एवढं मात्र कळलं तुमच्यामुळे की कला ही मनोरंजनाही पलीकडे जायला हवी. आणि तसा प्रयत्न आम्ही नक्की करू, एवढं आश्वासन मी तुम्हाला तुमचं हे देणं लागतो. धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. सुरुवात करूया आपण अजित पासून. आवडता संगीतकार हृदयनाथ मंगेशकर की श्रीनिवास खळे? श्रीनिवास खळे. आवडतं गाणं ओ राजे जी का हुप्पा हया? हो राजे. काय आवडतं, क्रिकेट खेळणं की म्युझिक देणं? क्रिकेट खेळणं. आवडता बॅट्समन वीरेंद्र सहवाग की युसुफ पठाण? सचिन म्हणजे सहवाग. काय, म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय मध्ये. सहवाग. आणि आवडता गायक सुखविंदर की अवधूत गुप्ते? सुखविंदर सिंग. आय शाबास रे. कौशल, आवडता कवी नलेश पाटील की अशोक बागवे? अशोक बाबू. आवडता पदार्थ मसाले भात की वरण भात? मसाले भात. आवडतं वाद्य संतूर का सितार? सितार. आवडती सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर हा. का? हा, ट्विटर का फेसबुक? फेसबुक. आवडतं राहण्याचं ठिकाण दादर का पाचगणी? दादर. आवडता गायक अवधूत गुप्ते का अजित परब? अवधूत गुप्ते. येस. आता कळलं कसं वाटतं? आता कळलं? आता कळलं? अरे एवढं बोललाय ना. आवडता संगीतकार अवधूत गुप्ते की कौशल इनामदार? कौशल इनामदार. आय शाबास मेरे लाल. मैं अपना फेवरेट होतो. कौशल, तुझं काव्य प्रेम आम्हाला चांगलंच माहिती आहे, तर तुझी एखादी कविता स्वतःची ऐकायला आवडेल. एक हिंदी गाणं लिहिलंय. वा. हा, ते ऐकव. हो. अब तेरे नाम से दिल धड़कता नहीं, अब किसी शाम को मन बहकता नहीं, क्यों तेरी याद से पल महकता नहीं, या तुम नहीं, या हम नहीं, अब तेरे नाम से दिल धड़कता नहीं, अब किसी शाम को मन बहकता नहीं, क्यों तेरी याद से पल महकता नहीं, या तुम नहीं, या हम नहीं, अब तेरे नाम से। क्या तुझे याद है अपना दी? दोन्ही माझे जवळचे मित्र आज इथे आलेले होते. थोडासा मी जास्त बडबड केलेली असेल त्याबद्दल माझी बायको मला घरी गेल्यानंतर खूप तासणार आहेच, पण तरी तुम्हाला जर का काही तासायचं असेल तर आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. चूक भूल द्यावी घ्यावी. पाहत रहा तुमचा लाडका कार्यक्रम खुपते तिथे गुप्ते.